नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता डॉक्युमेंट्स वरती आणि त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कमेंट केली होती की फ्री एज्युकेशन वरती एक व्हिडिओ आम्हाला पाहिजे. ठीक आहे, म्हणून हा व्हिडिओ मी टाकतोय. नाहीतर आपला प्लॅन होता बोनस मार्क्सचा व्हिडिओ, तो नंतरच्या म्हणजे पुढचा व्हिडिओ बोनस मार्क्सचा येईल. बाळांनो, जर तुम्ही लवकरात लवकर 100 कमेंट्स केले बोनस मार्क्स तर आजच मी अपलोड करून दिली. ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर कमेंट करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फ्री एज्युकेशन बद्दल, त्यातल्या त्यात आन्सर की बद्दल पण मी तुम्हाला थोडंफार आयडिया देऊन देईल. ठीक आहे, पण मेन आपला टॉपिक आहे आजचा फ्री एज्युकेशन. ठीक आहे, फ्री एज्युकेशन कोणाला, काय मर्यादा आहे, किती इलिजिबिलिटी आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे, त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर सोहेल शेख होता, ज्याला 1500 रुपीचं प्राइस भेटलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला अमेझॉन व्हाउचर जातं. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं बाळांनो. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल इथं. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. काउन्सिलिंग, कॅप राऊंड, तुमचे सीईटी सेल कडून काही इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअपवरती येऊन लागते. व्हॉट्सअप ग्रुपला मी फॉरवर्ड करून देतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, आज बोलणार आहोत आपण फ्री एज्युकेशन बद्दल. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पण मी इथं गोष्टी सांगणार आहे काही प्रेडिक्शन नसणारे, सगळे आपले ऑफिशियल अनाउन्समेंट असणार आहे. जे गव्हर्नमेंट कडनं आलेले त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, कारण भरपूर युट्यूबर बघितले मी, तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन देतात. ठीक आहे, ज्या गव्हर्नमेंटच्या नोटीस आहेत त्याच मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, आणि हे जे फ्री एज्युकेशन आहे हे फक्त गर्ल्ससाठी बाळांनो, बॉईज साठी नाहीये. ठीक आहे, आता खूप विद्यार्थ्यांना वाटेल की बॉईज सोबत अनफेअर आहे. काल पण मला खूप कॉमेंट्स दिसल्या अशा. ठीक आहे, मी बघतो तुमचे कॉमेंट्स की मुलांसोबत असं का होतं. त्याचं रिझन पण मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. खूप तुम्हाला सिरियसली ऐकण्याची गरज आहे बाळांनो, है ना. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. लास्ट इयरला ठीक आहे एक विद्यार्थिनी होती. ठीक आहे, तिचं विद्यार्थिनी होती म्हणजे गर्ल होती, है ना. गर्ल होती म्हणजे तिचं काय होणार होतं, एक फ्री एज्युकेशनमुळे तिचं ऍडमिशन होणार होतं. पण तिच्याकडे एक सर्टिफिकेट नव्हतं आणि ती एका काउन्सिलिंगमध्ये पण एनरोल होती. तरी तिला कोणीच सांगितलं नाही की फ्री एज्युकेशनसाठी हे सर्टिफिकेट काढावं लागेल आणि तिला नंतर फुल फीस पे करावी लागली. ठीक आहे, आणि ती आली होती आमच्याकडे खूप शेवटी की आता मला वाचून घ्या, मला ऍडमिशन पाहिजे, मला फ्री एज्युकेशन नाही. तेव्हा आम्ही काहीच करू नाही शकलो, कारण कॅप राऊंड सुरू होऊन गेलेले होते. तेव्हा आम्ही काय करणार आहेत सांगा बरं, है ना. हे काम कोणाचं होतं, काउन्सिलरचं सांगण्याचं काम होतं की तुम्ही फ्री एज्युकेशन मध्ये तुम्हाला हे काढावं लागेल, है ना. तिने नाही काढलं, तिला फुल फीस पे करावी लागली. ही गोष्ट तुमच्यासोबत नको व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करा. तिथं तुम्हाला आमचे पर्सनल काउन्सिलर प्रत्येक गोष्टीबद्दल गाईड करतील. ठीक आहे, तुमचं कॉलेज कोणतं टाकायला हवं, कोणतं कॉलेज तुम्हाला बेस्ट भेटेल. ठीक आहे, आतापर्यंत लक्षात ठेवा फक्त तुमचं 50% काम झालंय बाळांनो, 50% काम अजूनही बाकी आहे. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी आज ते महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय. एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घेतली. ठीक आहे, कारण आता मेन गोष्ट कॉलेज लिस्टच आहे. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय. का, मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. ठीक आहे, तुमची कॅटेगरी कोणती बाळांनो, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, किती पर्सेंटाईल, हा सगळा डेटा काउन्सिलर तुमच्याकडून घेतो आणि त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं की कुठं तुमचा नंबर लागू शकतो. आणि ती जर कॉलेज लिस्ट तुम्ही पेस्ट केली, मी गॅरंटी देतो कमी पर्सेंटाईल मध्ये पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, आता तुमचे चांगले पर्सेंटाईल येऊ, वाईट पर्सेंटाईल येऊ, हे तुमचं 50% काम आहे जे झालंय तुमचं. आता उरलेलं 50% काम आहे तुमचं योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. जर हे योग्य केलं तुम्ही, मी गॅरंटी देतो 100% तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. समजते गोष्ट. ठीक आहे, हे सगळे काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं चेक करू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत पूर्ण सपोर्ट तुम्हाला भेटेल. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, सगळ्या गोष्टींकडे. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण भेटतो जो तुमच्या सोबत असतो नेहमी. काही डाऊट असला कॉल करा, मेसेज करा, सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करतो. आणि तोच पर्सनल काउन्सिलर किंवा तीच पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवते. ठीक आहे, सीयूपी, वाजन, पीएचडी, एज्युकेशन, सांगली, थाडोमल ही आपले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं प्रत्येक वर्षी आपले विद्यार्थी जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत. सेम फॉर फार्मसी ऑल्सो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं निर्णय चुकीचा नका घेऊ. जर हा विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघताय, एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, तुमच्या आईवडिलांची पैशांची किंमत ठेवा. ठीक आहे, योग्य कॉलेज चूज करून तुमचे लाखो वाचू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांचे खूप कष्टाचे पैसे आहेत. मला माहिती आहे, माझी जी ऑडियन्स आहे ना, माझे जे दर्शक आहेत ते खेड्या गावातले आहेत मोस्टली. ठीक आहे, आणि त्यांचे पैसे वाचले पाहिजेत, हाच माझा प्रयत्न आहे. ठीक आहे, नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही एनरोल करू शकतात काउन्सिलिंगसाठी. आता बघा, महाराष्ट्र शासनाचा हा जो निर्णय आला होता बाळांनो, व्यवस्थित बघा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. हा जो महाराष्ट्र शासनाचा हा नियम आला होता हा 8 जुलैला डिस्प्ले झालेला आहे. 8 जुलै 2024 म्हणजे मागच्या वर्षीच हा करार तुमचा
मंजूर झालेला आहे. ठीक आहे, आता हा याच्यामध्ये म्हटलं काय की तुम्ही इथं वाचू शकतात, पण मी इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुम्ही पॉज करून व्हिडिओ वाचू शकतात जर तुम्हाला वाचायचं असेल तर. इथं बघा काय म्हटलंय त्यांनी, व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. ठीक आहे, फक्त 36%. ठीक आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार एनईपी म्हणजे काय रे बाळांनो, न्यू एज्युकेशन पॉलिसी. ठीक आहे, जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे गव्हर्नमेंटची, व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरण, आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीतील विचार नियमाअंती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे 5/7/2024 रोजी जो निर्णय पास झालेला आहे, गव्हर्नमेंटने पास केलेला हा निर्णय मुलींचे शिक्षण वाढवण्यासाठी, मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी, ठीक आहे, हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण आज पण मी बघतो बाळांनो, खेड्यागावात, स्पेशली खेड्यागावात मुली नाही शिकत, 12वी नंतर नाही शिकत. ठीक आहे, आणि ते 12वी नंतर शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यासाठी गव्हर्नमेंटने हा निर्णय पास केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डिटेलमध्ये काय म्हटलंय ते पण बघूया आपण. पण ही गोष्ट खरी ही तुम्हाला पटवून घ्यावी लागेल. ठीक आहे, कारण पालकांना नाही समजत, पालकांना वाटतंय की फ्री एज्युकेशन आपल्याला भेटणार नाही, आपल्या मुलीला 1 लाख 1.5 लाख फी भरावी लागेल. नाही भरावी लागणार तुम्हाला, 1 रुपया नाही द्यायचा आहे तुम्हाला, है ना. आता या सगळ्या स्कीम्स आहेत, तुमचं कसं काय तुमचा फायदा होईल हेच आम्ही काउन्सिलिंग मध्ये सांगतो. ठीक आहे, तुम्हाला कोणते सर्टिफिकेट काढावे लागतील हेच काउन्सिलिंग मध्ये सांगतो. ठीक आहे, जेणेकरून तुमचा फायदा व्हावा, है ना. आता याच्यात पण मी भरपूर गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. बघा मी आता काय म्हणतोय, याच्यात मध्ये काय म्हटलेलं आहे, आता मेन पॉइंट वरती येऊ आपण. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड, है ना. कॅप राऊंड्स जे आता सगळ्यात महत्वाचे आहेत, ज्याची कॅप काउन्सिलिंगच आपण करतो, है ना. कॅप राऊंड, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख वार्षिक उत्पन्न, इयरली इन्कम, ठीक आहे, लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींसाठी ही स्कीम आहे बेसिकली. ठीक आहे, ही गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा, इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे, थोडंसं वाट बघा. ठीक आहे, पहिले काय होतं, 50% लाभ ऐवजी 100% लाभ आता करण्यात आलेला आहे. पहिले फक्त 50% मोफत होती, आता 100% मोफत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पण याच्यासाठी तुम्हाला काय बघा, आता पुढे काय म्हटलं, यासाठी 906 कोटीचा करार पण इथं मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, या करारला 906 कोटी गर्ल्स एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. ठीक आहे, आता बघा याच्यात पण आहे ना एक छोटीशी ट्विस्ट आहे, तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल. ठीक आहे, चला हे पण वाचून दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. वरील शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे, 6/4/2024 रोजीच हा मंजूर केलेला आहे, ही मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, हेच त्याच्यात म्हटलेलं आहे. बरं, आता पण याच्यात काय बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं ऍडमिशन हे फक्त कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे, फक्त कॅप राऊंड थ्रू. ठीक आहे, बघा 3 प्रकारचे राऊंड होतात, एक होतं कॅप राऊंड, एक होतं स्पॉट राऊंड आणि तिसरं होतं मॅनेजमेंट राऊंड. ठीक आहे, कॅप राऊंड म्हणजे काय रे बाळांनो, जे गव्हर्नमेंट प्रोसेस असतं ज्याच्यासाठी आम्ही काउन्सिलिंग करतो. ठीक आहे, स्पॉट राऊंड म्हणजे काय, ती पण गव्हर्नमेंट प्रोसेसच असते. ठीक आहे, कॉलेजमध्ये जावं लागतं तुम्हाला, पण स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते, तिथं तुम्हाला सवलत भेटत नाही. ठीक आहे, आणि मॅनेजमेंट लेवल राऊंड म्हणजे तुम्हाला तिथं डोनेशन द्यावं लागतं, त्याच्याविषयी आम्ही बोलत नाही कारण आम्ही ते करतही नाही. ठीक आहे, स्पॉट राऊंड आणि कॅप राऊंड जे गव्हर्नमेंटच्या प्रोसेस आहेत त्याच्याविषयीच आम्ही गाईड करतो. ठीक आहे, त्याच्याविषयीच. तर तुम्हाला काय कॅप राऊंड थ्रू तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे, है ना. मग कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन व्हायला काय करावं लागेल, एक योग्य कॉलेज लिस्ट बनवावी लागेल, ती तुम्हाला अपलोड करावी लागेल आणि त्यानुसार तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे, ती आम्ही बनवून देऊ तुम्हाला. ठीक आहे, दुसरी गोष्ट, गर्ल असणं गरजेचं आहे, बॉयला ही स्कीम चालणार नाही. तिसरी गोष्ट, 8 लाख पेक्षा तुमचं कमी उत्पन्न असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट काढावं लागेल इथं, इन्कम सर्टिफिकेट. प्रत्येक विद्यार्थ्यांनी इन्कम सर्टिफिकेट काढून घेईल, एक तर 1 वर्षाचं काढा, एक तर 3 वर्षाचं काढा, एक तर 5 वर्षाचं काढा, काही हरकत नाही. जर तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर नक्कीच इन्कम सर्टिफिकेट काढा आणि फ्री एज्युकेशन घ्या. आता फ्री एज्युकेशन म्हटल्यावर वर्षाची फी 3-4 हजार रुपये असू शकते बाळांनो, कारण ते डेव्हलपमेंट फीज वगैरे असते, तेवढी तुम्हाला पे करावी लागेल. ठीक आहे, आता ते 1 लाख कुठं 2-3 हजार कुठं, है ना, तर म्हणजे ते फ्रीच आहे असंच कन्सिडर करा, है ना, कारण ती कॉलेज घेते डेव्हलपमेंट फी प्रत्येकाची.
तरी एक गोष्ट समजा तुम्ही, एवढी तुम्हाला मोफत शिक्षण भेटतंय, मग मुलींना का नाही शिकवत है ना? जर त्यांचे चांगले पर्सेंटेज आले, चांगले सोडा, जर ते इलिजिबल पण असतील ना पीसीएम पीसीबी मध्ये 135 मार्क जर असतील, तर का नाही तुम्ही त्यांना प्रोत्साहित करत पुढं? नक्कीच त्यांना खूप चांगलं कॉलेज भेटू शकतं है ना? योग्य कॉलेज लिस्ट बनवा आणि योग्य कॉलेज भेटेल तुम्हाला. आता बघूया, चला फ्री एज्युकेशन बद्दल सगळे डाऊट्स क्लिअर झाले. अजूनही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅपराऊंड मध्ये दिलीच जाईल, सॉरी काउन्सिलिंग मध्ये दिलीच जाईल. आता बघा, अँसर की डिले. अँसर की डिले का होते बाळांनो, याचं रिझन समजा. कारण ह्या वर्षी सीईटीची परीक्षा खूप लवकर झाली, पहिली गोष्ट. तर बोर्डाची परीक्षा खूप लवकर झाली, बोर्डाचा निकालही खूप लवकर आला. तिघ गोष्ट तुमच्या खूप लवकर झाल्या. आता या तिघ गोष्ट लवकर झाल्या, ह्या होत्या स्टेटसाठी, महाराष्ट्रासाठी. पण जेव्हा सीईटीचे रिझल्ट किंवा अँसर की येते, रिझल्ट किंवा अँसर की, ती कोणासाठी असते माहिती बाळांनो? ती ऑल ओव्हर इंडिया मधले पण स्टुडंट सीईटीची एक्झाम देतात. आणि त्यासाठी सीईटीला ही गोष्ट मेंटेन करून चालावी लागते. जेव्हा बाकीच्या स्टेटचा पण सीईटीज होतात, त्यांचे जेव्हा रिझल्ट येतात, त्याच्या अप्रॉक्स त्याच्या डेटच्या अनुसारच तुमचे सीईटीचे रिझल्ट अँसर की डिस्प्ले होतात. ठीक आहे, कारण बाकीच्या स्टेटचं खूप लेट चालू आहे अजून है ना, त्यांचा कारभार खूप लेट चालू आहे आणि आपला खूप लवकर होऊन गेला. ती समतोल बसवण्यासाठी, ठीक आहे, त्यामुळे तुमची अँसर की डिले होते. ठीक आहे, मे बी आता 20 मे पर्यंत एक्सपेक्टेड आहे तुमची अँसर की, 20 मे पर्यंत व्हायला हवी. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुमचा रिझल्ट पण तुमचा 6 ते 7 जून पर्यंत लागायला हवा. ठीक आहे, हे अप्रॉक्स आहे. ही कोणी गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं का? नाही, हे फक्त एक प्रेडिक्शन आहे लास्ट इयरच्या अनालिसिसनुसार. गोष्ट समजते? ठीक आहे, तर अँसर की बाबत गोष्ट क्लिअर झाली तुमची, फ्री एज्युकेशन बाबत क्लिअर झाली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोनस मार्क्स बद्दल बोलू. ठीक आहे, ड्यू टू अदर स्टेट एक्झामिनेशन युअर अँसर की इज गेटिंग डिले. आता बघा, जर तुमचे गुड कॉलेज तुम्हाला लेस, बघा आता असं आहे ना की आता भरपूर विद्यार्थ्यांना 60% नसतील बोर्डामध्ये. तुमचं जर कमी टक्केवारी बी असेल, जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं, तुम्हाला मॅटर करत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला खराब कॉलेज भेटलं, तुमचे 12वीचे टक्के पण मॅटर करतात. मग आता काम काय? तुमचं चांगलं कॉलेज घेणं. ठीक आहे, योग्य कॉलेज घ्या. आता गोष्ट समजते? ठीक आहे, आयुष्याचा प्रश्न व्यवस्थित निर्णय घ्या. पालकांना हा व्हिडिओ दाखवा, पालकांशी डिस्कस करा, काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा, व्यवस्थित काउन्सिलरचा सल्ला घ्या, कॉलेज लिस्ट बनवून घ्या काउन्सिलर कडून. त्यानुसार तुम्ही ऍडमिशन प्रोसेससाठी पुढे वळा. ठीक आहे, आणि आता ही काउन्सिलिंगची बॅच लवकरात लवकर फुल होईल, त्याआधी जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. आणि ही कोणी असा कोर्स नाही आहे बाळांनो, हा एक ना एक मिशन आहे माझं. जे माझ्या चॅनलची जॉईन आहेत विद्यार्थी, त्यांना एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवणं, आणि प्रत्येक मागच्या 8 वर्षापासून पोहोचवतोय. यावर्षी पण करेल मी ती गोष्ट. ठीक आहे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.